नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे चुलीवरची झणझणीत मिसळची रेसिपी। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, इथे छान अशी चूल पेटवून घेतलेली आहे। त्यानंतर मिसळसाठी गरम पाणी लागणार आहे, म्हणून पातेल्यामध्ये सगळ्यात आधी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। खूप छान अशी रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे पाणी गरम झालेलं आहे आणि बघा ते हंड्यामध्ये परत ओतून घेत आहेत। पूर्ण पाणी आता गरम पाणी काढून घेतलेलं आहे, कारण ह्याच पातेल्यामध्ये आता मिसळ करून घ्यायची आहे। बघा, परत पातेला ठेवून घेतले आणि त्यामध्ये आता हे तेल टाकून घेत आहे। आमच्या सोसायटीमध्ये आम्ही ही मिसळ पावची अशी छान छोटीशी अशी पार्टी केली होती। मिसळ छान अशी चुलीवर करून घेतली होती आणि पाव विकत आणले होते। बघा, इथे पातेलं ठेवले, त्यानंतर तेल टाकलं होतं आणि चिरलेला कांदा टाकून घेत आहेत। बघा, आता खूप सारा कांदा असा चिरून घेतला होता। सगळ्यांनी मिळून आम्ही हे केलेलं आहे। जेवढा कांदा चिरून घेतला होता त्यापैकी अर्धा कांदा आता याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर कांदा व्यवस्थित असा परतून घेत आहेत। नेमकीच दिवाळी पार पडली आणि दिवाळीमध्ये गोडधोड खूप खाल्लं असेल, त्यानंतर आता ही छान झणझणीत अशी मिसळ पावची रेसिपी बघा आणि नक्की तुम्ही पण करून बघा। कांदा परततोय, त्याचबरोबर त्यामध्ये टाकून घेतलेले बघा तेजपत्ता। कांदा आता व्यवस्थित असा परततोय, लाल होईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचे आणि त्याचमध्ये आता टाकून घ्यायचे बेसन पीठ। छान मिसळला असा दाटसरपणा आला पाहिजे, म्हणून त्यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहे, कारण मिसळ जास्त क्वांटिटीमध्ये करायची आणि त्याला थोडा घट्टपणा येण्यासाठी त्यामध्ये आता बेसन पीठ टाकून घेतात ते। बघा, इथे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पण कांद्यासोबत व्यवस्थित असं भाजल्या जाईल। मग कच्चेपणा राहणार नाही बेसन पिठाला आणि कांद्यासोबत व्यवस्थित भाजून निघेल ते। त्यानंतर ही बघा, इथे टोमॅटो पेस्ट टाकलेली आहे। त्याचमध्ये 2 ते 3 कांदे पण घेतले होते टोमॅटो पेस्टमध्ये। टोमॅटोची पेस्ट टाकून घेतली आता छान। ती पण आता एकजीव करून घ्यायची, व्यवस्थित परतून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट पण। खाली लागू नये म्हणून त्याला सतत हलवत राहावं लागतंय। त्यानंतर इथे बघा, हे खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे। खोबरं, लसण आणि आल्याचं हे वाटण आहे, ते पण टाकून घेतले आता याच्यामध्ये। हे वाटण पण आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये। बघा, असं व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहेत। त्याचबरोबर इथे अजून एक मसाला करून घेतला आहे, त्यामध्ये खडे मसाले घेतलेले आहे। लवंगा, मिऱ्या, दालचिनी असं सगळं कुटून जाडसर असं कुटून घेतलेलं आहे आणि ते पण इथे टाकून घेतलेलं आहे। बघा, यामुळे मिसळला अशी छान झणझणीत अशी चव आली होती। खूप मस्त झाली होती मिसळ चवीला। हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहेत। सगळ्या याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित असं, कारण खोबऱ्यासोबत त्यामध्ये लसण अद्रक पण घेतलेलं आहे आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित अशी पेस्ट सगळी परतून घेतली। आणि इकडे बघा, कोरडे मसाले, ड्राय मसाले काढून घेत आहेत। त्यामध्ये हळद घेतलेली आहे, त्यानंतर तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट, हळद, त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, त्यानंतर घरगुती काळा मसाला पण इथे थोडा वापरलेला आहे। तो आमच्या सोसायटीमधल्याच एका जणांनी आणला होता घरचा घरगुती काळा मसाला आणि तो पण इथे वापरलेला आहे। या सगळ्या कोरड्या मसाल्यांसोबतच इथे मिसळ मसाला पण वापरला होता, त्यामुळे मिसळची चव आमची खूप छान झालेली होती। आयताच मिसळ मसाला मिळतो, तो इथे वापरला होता आम्ही। छान वाटतं असं सगळे मिळून आम्ही स्वयंपाक करतो, त्याच्यानंतर एकत्र सगळे बसून जेवण करतो, थोड्याफार गप्पा होतात, मन मोकळं होतं सगळ्यांचं। छान मन मोकळेपणाने सगळ्या एकमेकांशी गप्पा मारतो। थोडंसं आपल्या रोजच्या स्ट्रेसपासून थोडासा निवांत असा वेळ मिळतो। हा आपण म्हणतो ना क्वालिटी टाईम, तसाच आमचा हा सगळ्यांचा वेळ जातो। इकडे बघा, ही ग्रेव्ही पण छान अशी परतून झालेली व्यवस्थित। आता जे सगळे ड्राय मसाले काढून ठेवले होते ते पण सगळे आता याच्यामध्ये टाकून घेतलेत बघा, आणि हे पण आता व्यवस्थित अशा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। ते वाटीमध्ये जो टाकला तो काळा मसाला होता, मी म्हटलं होतं ना घरगुती काळा मसाला वापरलेला आहे, तो काळा मसाला होता, तो पण टाकून घेतलेला आहे। आणि इकडे ही मिसळसाठी सगळ्यात महत्त्वाची लागणारी म्हणजे मटकी।
ती कुकरमध्ये गॅसवरच शिजवून आणलेली आहे ती काही चुलीवर शिजवली नाही आम्ही. ते कुकरमध्ये शिट्टी घेऊन गॅसवरच शिजवून आणली होती मटकी. 1 किलो मटकी आहे ती पूर्ण. थोडंसं मीठ टाकून शिजवून आणलेली आहे ती. त्यानंतर इकडे बघा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर जी मटकी शिजवलेली आहे ती मटकी आता याच्यामध्ये टाकून घेत आहेत. खूप साध्या सोप्या पद्धतीने ही मिसळ केली होती, पण खूप छान झाली होती चवीला आणि त्यातून ती चुलीवरची होती त्यामुळे तर चवीला खूपच अप्रतिम झाली होती. बघा इथे सगळी मटकी आता टाकून घेतलेली आहे. ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहेत. मिसळमध्ये इथे आधी कसुरी मेथी पण टाकलेली आहे, पण ते व्हिडिओ घ्यायचा राहिला होता त्यामुळे ते दाखवलं गेलं नाही. पण थोडी कसुरी मेथी पण मिसळमध्ये टाकलेली आहे. व्यवस्थित अशी मटकी मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर सगळ्यात सुरुवातीला बघा गरम पाणी करून ठेवलेलं होतं हंड्यामध्ये. तेच गरम पाणी घेतलं आहे कुकरमध्ये आणि ते आम्ही मिसळमध्ये टाकून घेत आहेत. इथे वरून टाकताना गरमच पाणी वापरायचं आहे. जर थंड पाणी वापरलं तर सगळी तरी निघून जाते, त्यामुळे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर आता इथे गरम पाणी करून ठेवलं होतं ते टाकून घेत आहेत बघा. बघा ह्याप्रमाणे सगळं गरम पाणी टाकून घेतलं आहे. जेवढं लागतंय त्यानुसार अंदाजाने इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. जवळपास लहान मोठे सगळे मिळून 20 ते 25 जणांसाठी मिसळ तयार केली होती आम्ही. फरसाण पण विकत आणलेलं होतं आणि पाव आणले होते. मिसळसाठी लागणारा कांदा आणि लिंबू पण चिरून ठेवलेलं होतं. आता पाणी टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता या मटकीला शिजू द्यायचं आहे. थोडा वेळ उकळी येऊ द्यायची आहे. यामध्ये आता सगळ्यात शेवटी राहिलेलं टाकायचं सगळ्यात महत्त्वाचं मीठ. आता मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार. इथे सगळ्यांच्या अंदाजानुसार मीठ टाकणं सुरू होतं. मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. मिसळला तरी बघा किती छान आलेली आहे आणि जेव्हा मिसळ सुरू होती करणं तेव्हा सुगंध इतका छान दरवळत होता. खूप छान असा सुगंध दरवळत होता. बघा इकडे जो मिसळसाठी लागणारा कांदा चिरून घेतला होता त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेत आहेत. याप्रमाणे सगळ्या कांद्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेतली आणि डब्यामध्ये भरून ठेवलं. जेव्हा सगळे बसतील जेवायला त्यावेळेस हा कांदा घ्यायचा आहे खायला. किती सुंदर कलर आलाय बघा मिसळला. छान उकळली आहे मिसळ आणि छान अशी आमची मिसळ तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला हा चुलीवरच्या मिसळचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्ही व्हिडिओ बघत इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर अजूनही चॅनलला केलेलं नसेल सबस्क्राईब तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा इथे आमची मिसळ पाव तयार आहे. पाव, फरसाण, कांदा, लिंबू आणि मिसळ. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.